IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्टा प्रस्तुत कायदा ग्राहक संरक्षण कायदा मार्गदर्शक ॲडव्होकेट स्वाती काळभोर ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच आणि स्थायी लोक अदालत या कायद्याच्या क्षेत्रात सक्रिय. ग्राहक कोणाला म्हणतात? जो ग्रहण करतो तो ग्राहक अशी त्याची व्याख्या केली जाते. सर्वसामान्यांच्या चौकटीत जो वस्तू खरेदी करतो, सेवा घेतो त्याला ग्राहक संबोधले जाते. कायद्याच्या चौकटीतून जर विचार केला तर सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार यांना जो बळी पडतो त्याला ग्राहक म्हटले जाते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले तर आज जन्मलेले मूल ते मृत व्यक्ती इथपर्यंतची सर्व लोक ही ग्राहक या संकल्पनेत मोडतात. बांधकाम व्यवसायाकडून जेव्हा आपण सदनिका खरेदी करतो त्या सदनिकेत तो आपल्याला अनेक गोष्टी नियम व अटीमध्ये देतो की तुम्हाला आम्ही ह्या सेवा देणार आहोत, अमक्या दिवसापर्यंत देणार आहोत. पण तोपर्यंत तो जो देऊ शकला नाही तर ती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. आणि अनुचित व्यापार म्हणजे की जर सोने खरेदी करताना त्याच्यात भेसळीचा भाग जास्त असेल, तांब्यात जास्त मिक्स केलेला असेल तर तो व्यापारी अनुचित व्यापार करतोय असं आपण म्हणू शकतो. खरेदी करताना बाळगायचे भान. हल्ली कोविडमुळे ऑनलाईन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तशी ती फॅशनच झाली आहे असं म्हणा ना. ऑनलाईन खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरी या पर्यायाला आपण जास्ती प्राधान्य द्यावं. तसेच ते वस्तू डिलिव्हरी बॉय जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा त्याच्यासमोरच ती वस्तू उघडून पाहावी व ती आपण मागवल्याप्रमाणेच आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅरंटी कार्ड, वॉरंटी कार्ड या गोष्टी तपासून पाहाव्यात आणि जे बिल आहे त्या बिलावर दुकानदाराचे नाव, पत्ता आणि GST नंबर ह्या गोष्टी आहेत का नाही याची पडताळून पाहाव्यात. आता दुसरा मुद्दा असा आहे की दुकानात जाऊन शॉपिंग. ऑनलाईनपेक्षा दुकानात जाऊन खरेदी करणं हा पर्याय केव्हाही चांगला राहतो. म्हणजे आपल्याला जर काही शंका असेल तर तात्काळ दुकानदाराशी बोलून चर्चा करून त्या गोष्टी ठरवता येतात की आपण घ्यायची का नाही.
दुकानात खरेदी करताना आपण ज्या वस्तू घेतो त्याचं वजन, माप या गोष्टी तात्काळ तिथल्या तिथे आपण दुकानदाराशी बोलून ठरवता येतात की त्या योग्य आहेत की नाही. त्याचप्रमाणे पॅकिंग ही गोष्टसुद्धा योग्य आहे की नाही, ते कुठे फाटलेलं तर नाही ना, हे सुद्धा बघून घ्यावे. जसजसं वस्तू बदलतात तसतसं त्यांची बिलंसुद्धा बदलत जातात. उदाहरण द्यायचं झालं तर सोने खरेदी, वाहन खरेदी, घर खरेदी. सेकंड हँड वाहन खरेदी करताना जास्त काळजी घेणं आवश्यक आहे की त्या वाहनावर कुठल्या आधीच्या मालकाचे खटले तर नाही आहेत ना, ह्याची शहानिशा करून घ्यावी. मग ही शहानिशा करण्यासाठी तुम्हाला एक RTOमध्ये एक ॲप्लिकेशन करून त्या वाहनावर खटले आहेत की नाही ह्याची माहिती मिळू शकते. गुंतवणुकीचा जो पर्याय आहे त्या बाबतीत तर आपण जास्त सजग राहिलं पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट करताना त्यांच्या फॉर्मवर मागच्या बाजूला टर्म्स अँड कंडिशन्स बारीक अक्षरात लिहिलेले असतात. त्या बहुतेक वेळा इंग्लिशमध्ये लिहिलेल्या असतात. जर आता आपल्याला ते समजत नसतील तर आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये किंवा मराठी, इंग्लिश किंवा कुठल्याही भाषेमध्ये दुकानदाराकडून त्या नियम व अटी समजून घेणं हे आपला हक्क आहे आणि विक्रेत्याने त्या समजून आपल्याला सांगणं हे त्याचं कर्तव्य आहे. सोने खरेदी करताना सोन्याचा कस कॅलरीमीटरवर तपासून घ्यावा. शेती बियाणे, खतं यांच्या पॅकेट्सवर एक्सपायरी डेट त्यातली निघून तर गेली नाही ना हे बघण्यात यावं. नाहीतर मग शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. ग्राहकांनी शक्यतो ISO मार्क किंवा ॲगमार्क हे शिक्के असलेलेच माल खरेदी करण्यावर भर द्यावा. अशा प्रकारे खरेदी करताना जर काही फसवणूक झालीच तर आपल्याकडं वस्तूचे बिल हे असले तर आपल्याला पुढे जाऊन दाद मागता येते. आता हा मोठा आपल्याकडे दुवा आहे. त्यामुळे बिल कसे वाचावे हे आता आपण पाहूयात. बिल कसं वाचावं? ग्राहकाने खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर त्याला बिल मिळणं हा त्याचा हक्क आहे. तसेच
बिलाबद्दल काही जर शंका निरसन असेल तर विक्रेत्याने त्याचं शंका निरसन करणं हे त्याचं कर्तव्य आहे. वस्तू खरेदी केल्यानंतर बिल हा त्याचा मोठा पुरावा असतो आणि तो त्याला मिळणं गरजेचं असतं. वस्तू खरेदी केल्यानंतर बिलावर महत्त्वाच्या गोष्टी तपासून पाहाव्यात. त्या म्हणजे दुकानदाराचं नाव, त्याचा पत्ता, फोन नंबर, GST नंबर असेल, ह्या गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे. माल खरेदी करताना त्याच्यावर एक्सपायरी डेट आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. जर एक्सपायरी डेट उलटून गेली असेल तर असा माल खरेदी करू नये. बिलावर तपशील, तुम्ही जी वस्तू घेता त्याचा तपशील आणि त्याची किंमत ह्या स्पष्ट लिहिलेल्या असाव्यात. त्याच्यानंतर जर काही सूट दिली असेल तर त्या डिस्काउंटबद्दलचा उल्लेखही बिलावर केलेला असावा. कधीतरी विक्रेते बाय वन गेट वन फ्री अशी ऑफर लावतात, तर त्या ऑफरचाही विचार ग्राहकाने वस्तू खरेदी करताना घ्यावा. वस्तू खरेदीबरोबरच म्हणजे उदाहरणार्थ सोने खरेदी, वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी, त्याबरोबर त्यांची बिलंही बदलत जातात. सोने खरेदी करताना त्याचा तपशील व्यवस्थित बिलावर दिलेला आहे की नाही हे बघावं, म्हणजे जेव्हा तुम्हाला नंतर सोनं मोडण्याची वेळ येते तेव्हा ते बिल उपयोगी येतं. खरेदी करताना कॅलरी मीटरवर त्याचा कस तपासून पाहावा. विक्रेता ग्राहकांना जे बिल देतो त्याच्यावर त्याच्या नियम व अटी त्यांनी लिहिलेल्या असतात. त्या जर ग्राहकांना समजल्या नाहीत तर त्यांनी ग्राहकाला समजेल अशा भाषेमध्ये विक्रेत्याने समजून सांगणं हे त्याचं कर्तव्य आहे. खरेदी केलेला माल हा एक्सपायरी डेट उलटून गेलेला आहे असं जर ग्राहकाच्या लक्षात आलं तर विक्रेत्याने तो माल त्याला बदलून द्यावा असं त्याच्यावर बंधन आहे. ग्राहकाची सजगता व विक्रेत्याची विक्री करण्याची पद्धत यावरून खरं तर दिशाभूल होत नाही, परंतु तसा काही तंटा निर्माण झालाच तर ग्राहक व विक्रेता यांच्या समझोत्याने तात्काळ प्रश्न निकाली निघू शकतो. तरीसुद्धा विक्रेत्याची जर समझोत्याची भूमिका नसेल तर ग्राहकाला ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक न्यायालय असा भक्कम आधार उपलब्ध आहे. ग्राहक संरक्षण कायदा वाजवी किंमत व शुद्धता या दोन्ही गोष्टी मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. अनुचित व्यापार व सेवेतील त्रुटी या दोन्ही गोष्टीसाठी ग्राहक न्यायालयात ग्राहक संरक्षण कायद्याखाली दाद मागू शकतो. जगभरात 15 मार्च रोजी ग्राहक संरक्षण दिन हा साजरा केला जातो. तसेच भारतामध्ये 24 डिसेंबर रोजी नॅशनल कंझ्युमर डे म्हणजेच राष्ट्रीय ग्राहक दिन असा म्हणून साजरा केला जातो. या कायद्यामध्ये वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात आल्या. या कायद्याद्वारे ग्राहकांना 6 प्रकारचे हक्क मिळतात. सुरक्षेचा हक्क. वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसंच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकाने शक्यतो ISI आणि ॲगमार्क चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात. माहितीचा हक्क. एखादं उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातील पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही.
निवड करण्याचा अधिकार. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. ग्राहकाचे म्हणणे मांडण्याचा हक्क. जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे, तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. ग्राहक त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राहक मंचाची अर्थात ग्राहक संघटनेची स्थापना करू शकतात. तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क. छोट्या किंवा मोठ्या स्वरूपातील खरेदीच्या वेळी जिथे ग्राहकांची फसवणूक होईल तिथे दाद मागण्याचा अधिकार ग्राहकाला देण्यात आलेला आहे. ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार. ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रुग्णालयातही डॉक्टरांकडून व रुग्णालयाकडून ज्या सेवेचे पैसे घेतले असतील त्या सेवा जर दिल्या गेल्या नाहीत तर डॉक्टरांवर व पर्यायाने रुग्णालयावरही कारवाई होऊ शकते. ग्राहक न्यायालयाची रचना. ग्राहकांवर झालेल्या अन्याय तात्काळ दूर करण्यासाठी ग्राहक न्यायालयांची निर्मिती झाली. रक्कम ₹1 कोटीपर्यंतचे दावे जिल्हा ग्राहक आयोगामध्ये दाखल करू शकतात. रक्कम ₹1 कोटी ते 10 कोटीपर्यंतचे दावे राज्य ग्राहक आयोगामध्ये दाखल होऊ शकतात. रक्कम ₹10 कोटीच्या पुढचे दावे राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दाखल होऊ शकतात. तसेच जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या निकालांना आव्हान देण्यासाठी राज्य ग्राहक आयोगामध्ये दावे दाखल करू शकतात. या न्यायालयाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या न्यायालयात ग्राहक स्वतःची केस स्वतः लढू शकतात. त्याच्यासाठी त्यांना महत्त्वाची कागदपत्र, वस्तूचं बिल, पेमेंट डिटेल्स आणि फसवणूक कधी कुठे कशी झाली हे सिद्ध करता येणं गरजेचं आहे. जर ग्राहक दोषी निघाला तर त्याला किमान 1 महिना ते 3 महिन्याची शिक्षा होऊ शकते किंवा ₹10,000पर्यंतचा दंड. आणि जर विक्रेता दोषी निघाला तर त्याला किमान 1 वर्ष ते 3 वर्ष शिक्षा होऊ शकते. ग्राहक चळवळीची भूमिका काय? समाजामध्ये शोषणमुक्त व्यवस्था निर्माण करणे हे ग्राहक चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे. अन्याय झालेल्या ग्राहकावर त्याला मदत करणे, मार्गदर्शन करणे हे या कार्यकर्त्यांचे मुख्य ध्येय आहे. जर एखाद्याला न्याय मिळत नसेल, ग्राहक म्हणून त्याची कुठं शोषण झालं असेल, तर ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते विक्रेत्याला सुद्धा त्यांच्या लेटरहेडवर पत्र पाठवून बोलून घेतात. विक्रेता आणि ग्राहक या दोघांना समोरासमोर बसून त्यातून समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. इतके करूनही जर विक्रेता ऐकला नाही, बदला नाही, तर मग ग्राहकाला न्यायालयामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे. पण जसं तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्राहक त्याची केस स्वतःही लढू शकतो. तर ती केस कशी लढायची याचे मार्गदर्शनसुद्धा ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते करतात. ग्राहक जागृती राबवण्यासाठी आवश्यक नियोजन. अगदी प्राथमिक स्तरावर ग्राहकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक दुकानदाराने त्याच्या दुकानात ग्राहकांच्या हक्कांची यादी लावली पाहिजे, जेणेकरून ग्राहकांच्यात सजगता निर्माण होईल. केंद्र सरकारने जागो ग्राहक जागो हा उपक्रम प्रसारमाध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व अधिकारांची जाणीव होईल. हल्ली ग्राहक हा मोबाईल फ्रेंडली झाल्याने ग्राहकांसाठी नॅशनल कन्झ्युमर ॲपची निर्मिती झाली आहे. या
ॲपचे वैशिष्ट्य असे आहे की कुठलाही भारतीय नागरिक ते ॲप त्याच्या मोबाईलवर डाउनलोड करून त्याच्यावर स्वतः केस दाखल करू शकतो. केंद्र सरकारद्वारे 60 दिवसामध्ये या तक्रारीचे निवारण केले जाते. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. गाव तिथे पंचायत असा उपक्रम सर्वप्रथम शिरूर तालुक्यात चालू झाला. त्या उपक्रमाअंतर्गत चळवळीचे कार्यकर्ते आठवड्यातून 1 ते 2 वेळा बसून ग्राहकांचे तक्रार निवारण व समस्यांचे निवारण करतात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या पंचायती इतर गावात, खेड्यामध्ये, शहरामध्ये चालू करण्याचा कार्यकर्त्यांचा मानस आहे.